मस्त आपली केळ्याची झणझणीत अशी केळ्याची भाजी रेडी आहे। पाहू शकता तुम्ही, मस्त अशी रेसिपी आहे आणि ती 5 ते 10 मिनिटात झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही नक्की बघा। हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा। तर फ्रेंड्स, आपल्याला आज एक अगदी सोपी पद्धत भाजीची बनवायची आहे। ती भाजी आहे कच्च्या केळ्याची भाजी आणि ती कच्च्या केळ्याची भाजी अगदी 5 ते 10 मिनिटात झटपट होणारी रेसिपी आहे। सकाळ मॉर्निंगला आपल्याला खूप धावपळ असते आणि अशा वेळी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात होणारी भाजी आपण बघत असतो बनवायची। तर कच्च्या केळ्याची भाजी आहे ना, ती 10 मिनिटात होऊ शकते। तर त्याची रेसिपी आपण पाहूया। चला तर मग। हे बघा, हे आहे केळं, कच्चं केळं। कच्च्या केळ्याची भाजी ना खूपच छान आणि टेस्टी लागते। जशी आपण फणसाची भाजी करतो ना, तशीच ही भाजी लागते, खूप टेस्टी अशी लागते। तर प्रथम मी हे वरचं साल काढून त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहे, म्हणजे बारीक कट करून घेणार आहे। तर चला, मी आता हे काढून घेते। हे बघा, मी हे देठ वगैरे काढून घेतलेले आहेत आणि आता मी वरच्या ज्या साली आहे बघा, देठ काढून घेतलेले आहेत, वरच्या ज्या साली आहेत त्या मी काढून घेणार आहे। हे बघा, वरच्या साली काढून घेतलेल्या आहे। आता मी बारीक कट करून घेणार आहे केळं। ह्याच्या 4-5 फोड्या मी करून घेणार आहे। केव्हा पण केळी कापून घ्यायची असतील ना, तर पाण्यात ठेवायची। तुम्ही विदाऊट पाण्याशिवाय ठेवलात ना, तर त्याचा कलर ब्लॅक होतो। तर हे बघा, हे पाण्यामध्ये ठेवलेली आहे। 2-3 मिनिटं मी ठेवून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर आपण त्याला भाजी बनवायला त्याची घेऊया। छान भाजी बनते, मस्त, खूपच टेस्टी अशी भाजी बनते। तर चला, मी बाकीचं साहित्य काढून दाखवते तुम्हाला। हे बघा, केळ्याची भाजी बनवायला अगदी सोपी आहे। हे बघा, केळ्याची भाजी बनवायला अगदी सोपी आहे, सोपी पद्धत आहे। ही ग्रीन मिरची घेतलेली आहे, हे आहे कांदा, 1-2 कांदा घेतलेला आहे मी, आणि हे ओलं खोबरं। हे ओलं खोबरं लास्टला घालायचं। आता प्रथम आपण राई, जिरं, कढीपत्ता याची फोडणी देऊया आणि त्यानंतर आपण भाजी शिजत ठेवूया आणि शिजल्यानंतर आपण लास्टला हे खोबरं घालणार आहोत। कोथिंबीर असली तर कोथिंबीर घालायची, पण कोथिंबीर माझ्याकडे संपलेली आहे। पण एवढ्या साहित्यानेच आपली भाजी टेस्टी आणि खूप छान बनते। मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे, आपण टाकूया कढीपत्ता, ही घातली मी राई आणि जिरं, तडका चांगला झालेला आहे। आता आपण घालणार आहोत कांदा आणि मिरची। चांगलं मिक्स करूया। कांदा सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ घालू आपण, नंतर मीठ घालायचंच आहे आपल्याला। मिक्स करून घेऊया। त्यावर 2 मिनिटं झाकण ठेवू। आता आपण पाहूया, कांदा सॉफ्ट झालेला आहे। आता आपण घालूया ही केळी कापलेली आहेत ना, आता आपण केळी घालून घेऊया। मिक्स करू आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालू आपण। चांगलं मिक्स करून घेऊ। 2 मिनिटं आपण झाकण ठेवूया। आता आपण पाहूया, आपण यामध्ये गरम पाणी घालूया। थोडंसं गरम पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही, कारण केळी खूप सॉफ्ट असतात आणि त्यामुळे ती लवकर शिजली जातात। त्यामुळे केळ्यामध्ये पाणी घालताना तुम्ही वाफेवर शिजवलात तरी चालेल, पण मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण हे चांगलं वर झाकण ठेवून शिजून घेऊया 10 मिनिटं। हे
बघा झालेली आहे भाजी आपली। आता आपण ह्यामध्ये घालूया खोबरं, ओलं खोबरं। हे बघा शिजलेली आहे भाजी, पाहू शकता तुम्ही। आणि आपण आता मिक्स करून घेऊ। दोन मिनिटं आपण झाकण ठेवूया खोबरं शिजेपर्यंत। आता पाहूया, हे बघा मस्त अशी सॉफ्ट अशी टेस्टी अशी आपली भाजी बनलेली आहे। मस्त भाकरी बरोबर चपाती बरोबर पण छान लागते। आणि सकाळच्या वेळी डब्याला किंवा मुलांच्या डब्याला किंवा आपल्या डब्याला कामावर आपण जातो ऑफिसला, तर त्याच्यासाठी ही भाजी 5 ते 10 मिनिटात होणारी अशी पटकन रेसिपी आहे। तुम्ही नक्की केळ्याची भाजी बनवा आणि त्यामध्ये ग्रीनच कलरची मिरची घालायला पाहिजे। मसाल्याची भाजी एवढी छान लागत नाही। तर बघा मस्त अशी भाजी बनलेली आहे टेस्टी। ही तिखट डाळी बरोबर किंवा भाताबरोबर किंवा आमटी बरोबर तोंडी पण छान लागते। मस्त खूपच टेस्टी अशी भाजी बनलेली आहे। मस्तच मस्त ना, केळ्याची भाजी मस्त झालेली आहे ना। तर आपण आता ही टेस्ट करूया। मस्त लागते, जशी फणसाची भाजी आपण करतो ना तशी सेम लागते, खूप टेस्टी बनते। मात्र ग्रीन कलरची मिरची वापरून ती भाजी बनवायला पाहिजे। चांगलं राई, हिंग, जिरा, कढीपत्त्याची फोडणी द्यायला पाहिजे। आणि वरनं जेव्हा लास्टला भाजी बनते तेव्हा ओलं खोबरं घातल्यावर भाजी इतकी टेस्टी बनते। तर चला आपण टेस्ट करूया। मस्त मस्त अशी झणझणीत भाजी बनलेली आहे केळ्याची आणि खूप टेस्टी बनलेली आहे। तुम्हाला ही आजची रेसिपी नक्की बघा तुम्ही जाऊन माझ्या चॅनलला आणि माझे व्हिडिओ पहा। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।